नमस्ते माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियांका अँड वेलकम टू अवर चॅनल उबंतू। आज आपण सुरुवात करतोय क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 त्यामधला फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे सिमिलॅरिटी। सिमिलॅरिटी ह्या चॅप्टरमध्ये आपण फक्त सिमिलॅरिटीचा अभ्यास नाही करणार आहोत, तर आपण या व्यतिरिक्त काही इम्पॉर्टंट थेरमचा सुद्धा अभ्यास करणार आहोत। जेव्हा आपण सिमिलॅरिटी रेफर करतो आता क्लास 10 मध्ये सिमिलॅरिटी आपण ट्रायंगलच्याच रेफरन्सने घेतोय, म्हणजे सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगलचा विचार आपण इथे करणार आहोत। तर दोन ट्रायंगल सिमिलर केव्हा असतात हे आपण क्लास 9 मध्ये बघितलेलं आहे। तर त्यामध्येच अजून त्याच्याशी रिलेटेड काही अजून गोष्टींचा अभ्यास करायचा आहे। फॉर एक्झाम्पल सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल, दोन ट्रायंगल दिलेले असतील म्हणजे ट्रायंगल सिमिलर असण्याच्या काही टेस्ट आहे, तर त्या टेस्टचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्यानंतर जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील आणि त्यांचा आपण एरिया कन्सिडर केला, त्याची प्रॉपर्टी काय आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। या व्यतिरिक्त ह्या चॅप्टरमध्ये काही इम्पॉर्टंट थेरम्स आपण बघणार आहोत। त्यामधला एक इम्पॉर्टंट थेरम आहे, त्याला आपण बोलतो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, शॉर्ट फॉर्म BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। हा एक इम्पॉर्टंट थेरम आहे, कारण पुढच्या क्लासेसमध्ये बाकीचे काही थेरम्स प्रूव्ह करण्यासाठी आपण ह्या BPTचा रेफरन्स घेतो, म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा यूज करून आपण बाकीचे काही थेरम प्रूव्ह करतो। त्यामुळे BPT काय ते नीट समजून घ्या। BPTचा आपण कॉन्व्हर्स बघणार आहोत। या व्यतिरिक्त ट्रायंगलमध्ये अँगल बायसेक्टर असतो, आपल्याला माहिती आहे अँगल बायसेक्टर काय करतो, ट्रायंगलच्या दिलेल्या अँगलला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो। बट या व्यतिरिक्त अँगल बायसेक्टरची अजून एक प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीचा अभ्यास आपण करणार आहोत। जर तीन पॅरलल लाईन असतील, एक ट्रान्सव्हर्सल असेल, तर यांना रिलेट करणारी सुद्धा एक प्रॉपर्टी आहे, त्याचाही अभ्यास आपण करणार आहोत। आणि ह्या सगळ्या थेरम्स नंतर आपण सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगलकडे मूव्ह करणार आहोत। ठीक आहे, आयडिया आली आपण या चॅप्टरमध्ये कसला अभ्यास करणार आहोत। तर सुरुवात करूया विथ बेसिक्स एरिया ऑफ ट्रायंगल। तर आपल्याला सगळ्यात आधी बघायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल, आणि सपोज दोन ट्रायंगलचा आपण एरिया कॅल्क्युलेट केला आणि त्याचा रेशो घेतला, त्यावरून आपल्याला काय रिलेशन मिळतं। सो ट्रायंगल म्हणजे काय, एक क्लोज फिगर की ज्याला तीन साइड असतात, तीन अँगल असतात। ठीक आहे, क्लोज फिगर ज्याला तीन साइड आहे, तीन अँगल आहे, एक ट्रायंगल आपण कन्सिडर केला। ट्रायंगल सपोज मी याला बोलली ट्रायंगल ABC। एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो आपल्याला माहिती, एरिया ऑफ ट्रायंगल आपण असं दाखवतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC ह्या केसमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, राईट। कोणत्याही ट्रायंगलचा एरिया आपण या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करतो, एरिया इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट। आता हा जो ट्रायंगल आहे यामध्ये सपोज मी ABC या ट्रायंगलमध्ये BC हा बेस कन्सिडर केला। ट्रायंगलची हाईट काय आहे, सपोज मी इथून एक असं परपेंडिक्युलर ड्रॉ केलं AD, सो AD इज द हाईट। ठीक आहे, ट्रायंगल ABC यामध्ये BC मी बेस कन्सिडर करते, AD हाईट कन्सिडर करते। सो याचा एरिया काय असणार आहे, हाफ इंटू बेस इज BC आणि हाईट किती आहे AD। ठीक आहे, सपोज हाच ट्रायंगल मी असा ड्रॉ केला ABC आणि सपोज ही हाईट मी कन्सिडर केली BD। ओके, ह्या ट्रायंगलचा एरिया काय असणार आहे, हाफ इंटू BD हाईट कन्सिडर करते मी, AC बेस कन्सिडर करणार, बरोबर। सो हाफ इंटू बेस इज AC आणि हाईट किती आहे BD। ठीक आहे, अशा फॉर्ममध्ये आपण बेस आणि हाईटच्या रेफरन्सनी ट्रायंगलचा एरिया लिहित असतो। ठीक आहे, आता सपोज जर मी दोन ट्रायंगल कन्सिडर केले, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR, आणि त्यांचा एरिया जर मी कॅल्क्युलेट केला आणि त्यानंतर त्यांच्या एरियाचा जर मी रेशो घेतला, सो आपण दोन ट्रायंगल कन्सिडर करू, एक ट्रायंगल आहे ट्रायंगल ABC, BC बेस कन्सिडर करू, AD हाईट कन्सिडर करूया, आणि दुसरा ट्रायंगल कन्सिडर करू आपण PQR आणि याची हाईट आपण कन्सिडर करू PS। ठीक आहे, हाईट AD आणि हाईट PS परपेंडिक्युलर असतो बेसवरती। सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय असणार आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट, बेस इज BC, हाईट इज AD, राईट। त्याच पद्धतीने एरिया ऑफ ट्रायंगल PQR हाफ इंटू बेस इज QR आणि हाईट असणार आहे PS। ठीक आहे, फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग आपण एरिया लिहिलेला आहे। आता सपोज ह्या दोन ट्रायंगलचा एरियाचा मी रेशो घेतला, रेशो घेणार म्हणजे काय, रेशो ऑफ एरियाज। सपोज मी ट्रायंगल ABCचा एरिया न्यूमरेटरला घेतला डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR, रेशो घेतोय, सो LHS अपॉन LHS इज इक्वल टू RHS अपॉन RHS, सो दॅट इज इक्वल टू हाफ इंटू BC इंटू AD अपॉन हाफ इंटू QR इंटू PS। ठीक आहे, फक्त या व्हॅल्यूज ॲज इट इज लिहिल्या। आता इथे जर तुम्ही बघितलं हाफ आणि हाफ कॅन्सल होणार, सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपण काय लिहू शकतो, दॅट इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS।
आपण जर दोन ट्रायंगल कन्सिडर केले त्यांच्या एरियाचा जो रेशो घेतला तो रेशो कशाशी इक्वल असणार आहे, पहिल्या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट अपॉन सेकंड ट्रायंगलचा बेस इंटू हाईट. सपोज याला जर आपण जनरलाइज फॉर्ममध्ये लिहिले, सो फर्स्ट ट्रायंगल त्याचा बेस जर मी B1 कन्सिडर केला, सेकंड ट्रायंगलचा बेस B2 कन्सिडर केला, फर्स्ट ट्रायंगलची हाईट H1 कन्सिडर केली, सेकंड ट्रायंगलची हाईट H2 कन्सिडर केली, तर हा रेशो आपण काय लिहू शकतो, रेशो ऑफ एरिया दॅट विल बी इक्वल टू B1H1 अपॉन B2H2. ठीक आहे, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट, फर्स्ट ट्रायंगलचा बेस इंटू हाईट, सेकंड ट्रायंगलचा बेस इंटू हाईट. यावरून आपण एक प्रॉपर्टी काय मेन्शन करू शकतो, इफ वी टेक रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल then that will be equal to ratio of product of base into height of those two triangles. ठीक आहे, रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ बेस अँड हाईट ऑफ दोज टू ट्रायंगल्स. समजलं. सो कोणतेही दोन ट्रायंगल घ्या, सपोज त्यांच्या एरियाचा तुम्ही रेशो घेतला, काय करायचं आहे, दॅट विल बी इक्वल टू पहिल्या ट्रायंगलचा बेस इंटू पहिल्या ट्रायंगलची हाईट, सेकंड ट्रायंगलचा बेस इंटू सेकंड ट्रायंगलची हाईट. सो दिस इज वन प्रॉपर्टी. अगदी सिम्पल आहे बघा, कारण दोन्ही ठिकाणी कोणत्याही केसमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल काय असणार, हाफ इंटू बेस इंटू हाईट. जर आपण रेशो घेतला तर याच्यामध्ये कॉमन काय असणार, हाफ आणि हाफ. सो हाफ हाफ कॅन्सल होणार, म्हणजेच काय, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. तेच आपण प्रॉपर्टीच्या फॉर्ममध्ये ते मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी आपण लिहू शकतो, देअरफॉर द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ product of bases and corresponding heights. ठीक आहे. आता यामध्ये आपण काही अजून एक दोन कंडिशन घेऊ आणि त्या केसमध्ये रेशो ऑफ एरिया काय असणार आहे ते आपण बघूया. दोन ट्रायंगल्स घेतले आहे, ट्रायंगल ABC, ट्रायंगल PQR. या ट्रायंगलची हाईट आहे AD, या ट्रायंगलची हाईट आहे PS. जर आपण यांचा रेशो घेतला एरियाचा, सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय असतो, रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ बेसेस म्हणजे BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. ठीक आहे, हे एक रिलेशन आपण बघितलं. आता यामध्ये आपण एक स्पेशल केस घेऊया. सपोज फर्स्ट केस, जर दिलेल्या दोन ट्रायंगलच्या हाईट्स इक्वल असतील. ओके, सो इफ हाईट्स आर इक्वल, सो हाईट्स इक्वल आहे म्हणजे काय, सपोज AD H असेल तर PS किती असणार आहे, H असणार आहे. सो दॅट इज AD इज इक्वल टू PS इज इक्वल टू H. एक केस आपण कन्सिडर केली. तर ह्या केसमध्ये रेशो काय असणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD, BC बेस इंटू हाईट H, त्यानंतर QR इंटू हाईट PS H. ठीक आहे, H आणि H कॅन्सल होणार. सो दॅट इज इक्वल टू BC अपॉन QR. यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC अपॉन QR. याचा अर्थ काय, सपोज दोन ट्रायंगल आहे, त्याची हाईट जर इक्वल असेल, हाईट इक्वल असेल, तर त्यांचा एरिया जो असतो, एरियाचा जो रेशो आहे दॅट विल बी इक्वल टू रेशो ऑफ बेसेस. रेशो ऑफ बेसेस, BC काय आहे, बेस आहे, QR काय आहे, बेस आहे. म्हणजे काय, सपोज तुम्हाला दोन ट्रायंगल दिलेले असेल, असं सांगितलं असेल की त्यांची हाईट सारखी आहे आणि त्यांच्या एरियाचा रेशो जर विचारला असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं, फक्त एरियाचा रेशो म्हणजे काय, दॅट इज इक्वल टू रेशो ऑफ बेसेस, म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा बेस अपॉन सेकंड ट्रायंगलचा बेस. सो दॅट इज इक्वल टू रेशो ऑफ बेसेस. दिस इज सेकंड प्रॉपर्टी. फर्स्ट प्रॉपर्टी आपण सेकंड प्रॉपर्टी डिराईव्ह केली. इफ हाईट्स आर इक्वल, जर हाईट्स इक्वल असतील तर रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू रेशो ऑफ बेसेस. ऑब्वियस आहे ना, ऑब्वियस आहे, कारण हाईट जर सारखी असेल तर ही आणि ही टर्म कॅन्सल होणार, मग काय राहतं, फक्त बेस राहत आहे. तर याच पद्धतीने सपोज आपण असं केलं की जर बेसेस इक्वल असेल, इफ बेसेस आर इक्वल, जर बेस सारखा असेल तर ऑब्वियस आहे एरिया कशाशी प्रोपोर्शनल असणार आहे, हाईटसोबत प्रोपोर्शनल असणार आहे. बेस सारखा आहे म्हणजे काय, अशी केस असेल, सपोज एक ट्रायंगल असा आहे आणि सेकंड ट्रायंगल असा आहे. ओके, ABC AD PQR आणि PS. या केसमध्ये काय आपण कन्सिडर करतो, बेसेस आर इक्वल. बेस इक्वल आहे म्हणजेच काय, BC इज इक्वल टू QR. BC आणि QRची व्हॅल्यू सारखी आहे. या केसमध्ये एरियाचा रेशो काय असणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. सो दॅट विल बी इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS. BC
बेसेस सारखे आहे. सपोज हा बेस बी आहे आणि हा सुद्धा बेस बी आहे. सो दॅट विल बी इक्वल टू बी इंटू ए डी अपॉन बी इंटू पी एस. बी बी कॅन्सल होणार. सो दॅट इज इक्वल टू ए डी अपॉन पी एस. ए डी अपॉन पी एस म्हणजे काय, ए डी अपॉन पी एस म्हणजेच काय, रेशो ऑफ हाईट्स. सो दॅट इज इक्वल टू रेशो ऑफ हाईट्स. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण असं लिहू शकतो, इफ बेसेस आर इक्वल, बेसेस आर इक्वल, then ratio of areas of two triangles, ratio of areas of two triangles is equal to ratio of their heights, corresponding heights. ही एक प्रॉपर्टी आपण यावरून कन्क्लूड करू शकतो. समजलं, एकदम सिंपल आहे. परत एकदा रिवाइज करूया. सपोज दोन ट्रायंगल आहे, ठीक आहे. दोन ट्रायंगलचा एरियाचा जर आपण रेशो घेतला तर आपण काय करतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट फर्स्ट ट्रायंगलची, आपण हाफ इंटू बेस इंटू हाईट सेकंड ट्रायंगलचा रेशो घेतोय आपण. हाफ हाफ कॅन्सल होणार म्हणजेच काय, एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू कशाचा रेशो, बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. हे एक फर्स्ट आपण कन्क्लूड केलं. त्यानंतर आपण एक स्पेशल केस घेते. सपोज हाईट इक्वल असेल, हाईट इक्वल असेल म्हणजेच काय, H1 आणि H2 सारखं असणार आहे. हाईट इक्वल आहे त्यामुळे या दोन्ही टर्म कॅन्सल होणार. सो रेशो ऑफ एरिया कशाची प्रोपोर्शनल असणार आहे, दोन्ही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग बेसेसची. त्याच पद्धतीने सपोज अजून एक केस आपण अशी घेतली की हाईट्स डिफरंट आहे बट बेसेस सारखे आहे. बेस सारखे आहे म्हणजे काय, या B1 आणि B2 ह्या व्हॅल्यू सारख्या असणार आहे. त्यामुळे या दोन व्हॅल्यू कॅन्सल होते आणि रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू H1 अपॉन H2. दॅट इज रेशो ऑफ देअर हाईट्स, रेशो ऑफ देअर बेसेस. एवढे कन्क्लुजन आपल्याला यावरून काढायचे होते. या प्रॉपर्टीवर आधारित काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. 3 क्वेश्चन्स इथे लिहिलेलं आहे. प्रत्येक केसमध्ये आपल्याला रेशो ऑफ एरिया विचारलेला आहे दोन ट्रायंगलचा. फर्स्ट, एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि एरिया ऑफ ट्रायंगल APQ. ABC APQ. आता हा जर ट्रायंगल कन्सिडर केला, यामध्ये तुम्ही बघाल हाईट कोणते, सगळ्यात आधी हाईट चेक करायची. हाईट काय दिलेली आहे, हाईट म्हणजे नेहमी परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार आहे एका वर्टेक्सपासून दुसऱ्या साईडवरती. त्यामुळे इथे हाईट किती असणार आहे, AR ही हाईट असणार आहे. जर मी ट्रायंगल ABC कन्सिडर केला, ABC यामध्ये बेस आहे BC, हाईट आहे AR. ओके. त्याच पद्धतीने ट्रायंगल APQ कन्सिडर केला, APQ यामध्ये बेस काय असणार आहे PQ आणि हाईट असणार आहे AR. सो थोडक्यात काय, दोन्ही ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल APQ या दोन्ही ट्रायंगलसाठी हाईट सेम आहे, हाईट सारखी आहे. तर आपण बघितलं रेशो ऑफ एरिया, ज्यावेळेस हाईट सारखी असते त्यावेळेस आपण असं म्हणतो की हा जो रेशो असतो दॅट इज प्रोपोर्शनल टू देअर बेसेस, नॉट प्रोपोर्शनल, दॅट इज इक्वल टू रेशो ऑफ देअर बेसेस. त्यामुळे या केसमध्ये आपण काय लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APQ इज इक्वल टू रेशो ऑफ देअर बेसेस. ABC हा ट्रायंगल आहे ABC, राईट, याचा बेस काय आहे BC. आणि त्यानंतर APQ म्हणजे हा ट्रायंगल APQ, दिस वन, याचा बेस काय आहे PQ. सो दॅट इज इक्वल टू BC अपॉन PQ. रिझन हिअर AR इज द हाईट for both triangles. AR is height for both triangles, and we know when two triangles have equal height or same height, then ratio of areas is equal to ratio of their bases. म्हणून फर्स्ट ट्रायंगलचा बेस BC, सेकंड ट्रायंगलचा बेस PQ. सो दिस इज द सोल्युशन. ओके. सेकंड, ट्रायंगल LMN अँड ट्रायंगल DMN. LMN म्हणजे हा मोठा ट्रायंगल आणि त्यानंतर सेकंड ट्रायंगल आहे ट्रायंगल DMN म्हणजे हा ट्रायंगल. आता ह्या दोन ट्रायंगलचा विचार केला तर लगेच इथे ऑब्वियस आहे, आपल्या दोन परपेंडिक्युलर डिस्टन्सेस दिसत आहे. म्हणजे फर्स्ट ट्रायंगलची हाईट आहे LP, सेकंडची हाईट आहे DQ. बट या केसमध्ये बघितलं तुम्ही दोन्ही ट्रायंगल एकाच बेसवरती आहे, MN. दोन्ही ट्रायंगलसाठी बेस सारखा आहे. आपण बघितलं ज्यावेळेस दोन ट्रायंगलचा बेस सारखं असतो त्यावेळेस रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू कसला रेशो असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईटचा. सो LMN याची हाईट काय आहे LP आणि सेकंड ट्रायंगलची हाईट काय आहे DQ. बरोबर, परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे आपण हाईट कन्सिडर करतो, राईट. सो LP अपॉन DQ. इथे अगेन तुम्ही असंच ह्याच पद्धतीने रिझन देऊ शकता. हिअर MN इज कॉमन बेस फॉर बोथ ट्रायंगल्स, देअरफॉर रेशो ऑफ एरियाज इज इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग हाईट्स. करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे काय LP अपॉन DQ. ओके. आता थर्ड बघूया. थर्डसाठी काय दिलेलं आहे, एक ट्रायंगल दिलेला आहे. त्यानंतर M हा साईड ABचा मिड पॉईंट आहे किंवा आपण असं बोलू CM इज मेडियन. मेडियन आहे त्यामुळे काय होतं, मेडियन म्हणजे काय असतं की ट्रायंगलमध्ये
एका वर्टेक्स पासून स्टार्ट होणारी लाईन की जी ऑपोजिट साईडला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करते त्याला आपण बोलतो मीडियन. मीडियनचं CM हे मीडियन आहे. याचा अर्थ काय, एम हा AB चा मिड पॉईंट असणार आहे. याचा अर्थ काय, AM आणि MB ह्या व्हॅल्यू सारख्या असणार आहे. ठीक आहे, AM इज इक्वल टू MB बिकॉज M इज मिड पॉईंट, किंवा आपण असं बोलू शकतो बिकॉज CM इज मीडियन. आता आपल्याला रेशो ऑफ एरियाज विचारलं, कोणत्या दोन ट्रँगलचे, ट्रँगल AMC हा ट्रँगल आणि त्यानंतर ट्रँगल BMC, या दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो विचारलेला आहे. आता इथे जर बघितलं आपल्याला CM मीडियन दिलेले आहे, आपल्याकडे हाईट काही दिलेलं नाही, हाईटची व्हॅल्यू दिलेली नाही. मग आपण काय करू शकतो, ह्या केसमध्ये आपण एक इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करूया. सो दॅट विल सर्व ॲज हाईट. तर ती असणार आहे हाईट. आपण कन्सिडर करू, याला आपण बोलू CD. लेट CD बी दी हाईट. ठीक आहे, CD आपण हाईट कन्सिडर केली. नाव रेशो ऑफ एरियाज, एरिया ऑफ ट्रँगल AMC आपण एरिया ऑफ ट्रँगल BMC. दोन ट्रँगल आहे त्याचा रेशो बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. या केसमध्ये बघायचं काही कॉमन दिसतंय का आपल्याला, CD हाईट जी आहे ही हाईट या ट्रँगलसाठी सुद्धा हाईट म्हणून सर्व करणार आहे. त्याच पद्धतीने ट्रँगल BMC साठी सुद्धा ते हाईट म्हणून ॲक्ट होणार आहे. बघा कसं आहे, AMC हाईट ट्रँगल आहे, ही झाली त्याची हाईट. त्याच पद्धतीने अनदर ट्रँगल आहे BMC आणि त्याच्यासाठी ही आहे हाईट. ठीक आहे, असं काही नाही की हाईट ट्रँगलच्या आत असेल. या पद्धतीचा जर ट्रँगल असेल त्याची हाईट इथे बाहेर येणार आहे, बरोबर. सो ह्या केसमध्ये सुद्धा ही हाईट असणे, ही सुद्धा हाईट असणार. म्हणजे काय, इथे दोन ट्रँगल कशा पद्धतीचे की ज्यांची हाईट सारखी आहे, हाईट सारखी आहे, त्यामुळे त्यांचा एरियाचा रेशो कशाशी प्रोपोर्शनल असणार आहे, करस्पॉन्डिंग बेसेसशी. सो AMC म्हणजे हा ट्रँगल, याचा बेस काय आहे AM, आणि BMC म्हणजे हा ट्रँगल BMC हा ट्रँगल, याचा बेस काय आहे BM. सो AM अपॉन BM. ओके, बट इथे जर तुम्ही बघितलं AM इज इक्वल टू MB और AM इज इक्वल टू BM बिकॉज M काय आहे, या साईडचं मिड पॉईंट आहे. सो या दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आहे, त्यामुळे आपण याला एका व्हॅल्यूने रिप्लेस करू शकतो, BMला AMने रिप्लेस करू शकतो. सो AM अपॉन M दॅट इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर वी कॅन राईट एरिया ऑफ ट्रँगल AMC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल BMC, किंवा रेशो इक्वल आहे, किंवा असं बोलू शकतो दोन्ही एरियाज, दोन्ही ट्रँगलचा जो एरिया तो एरिया इक्वल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. आपण हे क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्व एक्झाम्पल्स दिलेले आहेत तेच घेतो ॲज प्रॅक्टिस. त्यामध्ये ज्या क्वेश्चनचं सोल्युशन अगदी ऑब्वियस आहे, म्हणजे अगदी इझी आहे, ते आपण डिस्कस करत नाही आहोत. जे थोडंफार ट्रिकी आहे किंवा जो क्वेश्चन समजण्यासाठी थोडेसे एफर्ट्स लागणार आहे ते क्वेश्चन्स आपण इथे फक्त डिस्कस करतोय. सो त्यामधला एक क्वेश्चन इथे बोर्डवर लिहिलेला आहे, पॅरलोग्रामचे रिलेटेड क्वेश्चन आहे. एक्झाम्पल नंबर 3, पेज नंबर 4. ABCD इज अ पॅरलोग्राम. ABCD इज अ पॅरलोग्राम. P इज एनी पॉईंट ऑन साईड BC. या साईड BC होती, P हा कुठेतरी एक पॉईंट घेतलेला आहे. फाइंड टू पेअर्स ऑफ ट्रँगल्स विथ इक्वल एरिया. तर आपल्याला दोन पेअर ट्रँगलचा फाइंड करायचे आहे की ज्याचा एरिया इक्वल असणार आहे. ठीक आहे, समजा क्वेश्चन काय सांगितलं आहे, एक पॅरलोग्राम दिलेला आहे, कंडिशन काही दिलेलं नाही, फक्त असं सांगितलं की ह्या पॅरलोग्रामवरती P हा एक पॉईंट आहे ऑन साईड BC. आपल्याला फाइंड करायचे अशा दोन पेअर कसल्या फाइंड करायच्या, ट्रँगल्सचा की ज्याचा एरिया सारखा असणार, अशा दोन पेअर फाइंड करायच्या. तर एरिया सारखा आहे म्हणजेच काय, रेशो ऑफ एरिया किती पाहिजे, 1. करेक्ट, रेशो ऑफ एरिया 1 पाहिजे. त्याच वेळेस एरिया सारखा असणार आहे म्हणजेच काय, सपोज एक ट्रँगल आहे, ट्रँगल 1 आणि ट्रँगल 2. सो हा जो रेशो आहे हा 1 पाहिजे. त्यावेळेस हा एरिया ऑफ ट्रँगल 1 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल 2 असं आपण लिहू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला असे दोन ट्रँगल फाइंड करायचे आहे की ज्याचा एरियाचा जो रेशो घेता तो रेशो असणार आहे 1. रेशो म्हणतो म्हणजेच काय, बेस आणि हाईटचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. तर आता बघूया ह्या पॅरलोग्राममध्ये आपल्याला ट्रँगल कोणते कोणते दिसतात. पॅरलोग्राम आहे म्हणजेच काय, ABCD इज अ पॅरलोग्राम. सो पॅरलोग्रामची बेसिक प्रॉपर्टी काय असते की ऑपोजिट साइड्स पॅरलल असतात, त्यामुळे AD पॅरलल टू BC असणार आहे अँड AB पॅरलल टू CD किंवा DC. ठीक आहे, पॅरलोग्रामची बेसिक प्रॉपर्टी इथे लिहिलेली आहे. आता आपल्याला माहिती, सपोज दोन पॅरलल लाईन आहे. ओके, पॅरलल लाईन म्हणजेच काय, अशा दोन लाईन की ज्या एकमेकांना त्या प्लेनमध्ये कुठेच इंटरसेक्ट करत नाही, त्यामुळे ह्या दोन पॅरलल लाईनमध्ये असणारा डिस्टन्स नेहमी सारखं असतं, बरोबर. हे जर डिस्टन्स मी हाईट कन्सिडर केली, या केसमध्ये हा पॅरलोग्राम आहे, या पॅरलोग्राम ह्या दोन लाईन्स आहे सपोज. ठीक आहे, ह्या दोन लाईनमध्ये असणारी ही जर मी डिस्टन्स कन्सिडर केलं, हे असणारे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच काय, याला जर मी हाईट कन्सिडर केली तर ह्या दोन पॅरलल लाईनमध्ये जेवढे ट्रँगल असणार आहे प्रत्येक ट्रँगलसाठी हाईट असणार आहे सेम, दॅट विल बी इक्वल टू h. ठीक आहे, आपण इथे कोणत्या प्रॉपर्टीचा यूज करतो, दोन पॅरलल लाईनमध्ये असणारा डिस्टन्स नेहमी सारखं असतं. म्हणजेच काय, या केसमध्ये जर ह्या दोन पॅरलल लाईनमध्ये फॉर्म झाल्या ट्रँगल आपण कन्सिडर केलं त्याची हाईट सारखीच असणार आहे. त्याच पद्धतीने सपोज ह्या दोन पॅरलल लाईन मी कन्सिडर केल्या AB आणि CD,
तर यामध्ये असणारा सुद्धा डिस्टन्स नेहमी सारखं असणार आहे. म्हणजे सपोज ही H1 हाईट असेल, याला जर मी H2 हाईट कन्सिडर केली तर ही H2 किंवा ह्या दोन पॅरलल लाईनमध्ये जेवढे कोणते ट्रँगल असणार आहे त्याच्यासाठी हाईट इक्वल असणार आहे. या दोन प्रॉपर्टीचा यूज आपल्याला करायचा आहे. आता आपण बघू इथे आपल्याला कोणते कोणते ट्रँगल दिसत आहे. सपोज या दोन पॅरलल लाईन मी कन्सिडर केल्या, त्याच्यामध्ये मला ट्रँगल दिसतोय ABC. ठीक आहे, कन्सिडर ट्रँगल ABC. एक ट्रँगल ABC दिसतोय, अजून एक ट्रँगल दिसतोय मला DBC. ABC हा ट्रँगल आणि दुसरा ट्रँगल आहे DBC. आपल्याला करायचं काय की एरिया सारखा आहे, म्हणजेच काय बेस सारखा पाहिजे, हाईट सुद्धा सारखी पाहिजे. मासे कोणते दोन ट्रँगल आपल्याला दिसतात ते बघायचं. सो ABC आणि DBC या दोन ट्रँगलमध्ये जर तुम्ही बघितलं बेस तर सारखाच येतोय. बघा ट्रँगल असा आहे ABC आणि हा आहे इथे DBC. ठीक आहे, बेस सारखा आहे, बेसिस आर इक्वल, दॅट इज BC बेस आहे. हे दोन्ही ट्रँगल ह्या दोन पॅरलल लाईनमध्ये आहे. त्यामुळे जर मी हाईट H कन्सिडर केली, H1 कन्सिडर केली, हाईट सुद्धा सारखी आहे, हाईट्स आर इक्वल. हाईट्स आर इक्वल, दॅट इज H1. या हाईटला सपोज आपण H1 बोलू. तर रेशो ऑफ एरिया काय असणार आहे? एरिया ऑफ ट्रँगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रँगल DBC. हा रेशो असणार आहे बेस इंटू हाईट. बेस आहे BC, सेम बेस आहे, सो BC इंटू BC. हाईट आहे ह्या ट्रँगलसाठी सुद्धा हाईट H1, ह्या ट्रँगलसाठी सुद्धा हाईट H1 आहे, सो H1 इंटू BC इंटू H1 सॉरी, आणि इथे असणार आहे BC इंटू H1. हा जो रेशो घेतला दॅट इज इक्वल टू 1. रेशो सारखा आहे म्हणजेच काय, एरियाज आर इक्वल. तर एक पेअर आपल्याला मिळाली. कोणते दोन ट्रँगल आहे की ज्याचा एरिया इक्वल आहे? सो फर्स्ट पेअर आपल्याला मिळाली ट्रँगल ABC अँड ट्रँगल ABC अँड ट्रँगल DBC. सेम बेस सेम हाईट, त्यामुळे त्याचा एरिया इक्वल असणार आहे. अजून एक पेअर आपल्याला शोधायची, सेकंड पेअर. आता आपण काय करू, या दोन पॅरलल लाईन कन्सिडर केल्या, त्यामध्ये फॉर्म झालेले दोन ट्रँगल कन्सिडर केले. आता आपण ह्या दोन पॅरलल लाईन कन्सिडर करू, त्याच्यामध्ये फॉर्म झालेले दोन ट्रँगल कन्सिडर करूया. सो ह्या दोन पॅरलल लाईन कन्सिडर केल्या, AB आणि दुसरी लाईन आहे DC. ओके, यामध्ये ट्रँगल्स बघा कोणते दिसतात. ABचा बेस घेतला मी, तर AB बेस घेतल्यानंतर ACB हा एक ट्रँगल असेल किंवा ABC हा एक ट्रँगल असेल. आणि ही हाईट आहे ना, दोन पॅरलल लाईनमध्ये असणारी हाईट सारखीच आहे. बेस सारखा पाहिजे, हाईट सारखी पाहिजे. सो हाईट सारखी आहे. दुसरा ट्रँगल बेस सारखा आहे, बेस इज BC, सो सॉरी बेस इज AB. AB बेस असणार एक ट्रँगल आपण ABC कन्सिडर केला किंवा ACB कन्सिडर केला. दुसरा ट्रँगल काय असणार, AB बेस असणार आहे ADC. ट्रँगल ADB. ठीक आहे, हे बघा हा ट्रँगल. ठीक आहे, याचा बेस आहे AB, याची हाईट आहे H1. त्यानंतर ट्रँगल ABD, याचा बेस आहे AB, हाईट आहे अगेन H1. दोन ट्रँगल सेम बेस सेम हाईट, त्यामुळे हियर त्यांचा जर रेशो घेतला, रेशो विल बी इक्वल, म्हणजेच काय एरिया सारखे असणार आहे. हियर ट्रँगल ABC अँड ट्रँगल ABD, हे दोन ट्रँगल आपण कन्सिडर करतोय. ABC ABD बेसिस आर सेम और इक्वल. बेस काय आहे दोन्ही ट्रँगलसाठी AB, आणि हाईट्स आर सेम, दॅट इज हाईट किती आहे, सपोज याला मी H2 बोलते, हाईट इज H2. देयरफॉर रेशो ऑफ एरियाज ABC and ABD, so that is equal to base is AB into height is H2, base is AB into height is H2. This ratio is equal, ratio equal आहे म्हणजेच काय एरिया इक्वल आहे. त्यामुळे सेकंड पेअर काय आहे, ट्रँगल ABC and ट्रँगल ABD. नेक्स्ट क्वेश्चन, एक ट्रँगल दिलेला आहे ट्रँगल ABC. त्यामध्ये BP परपेंडिक्युलर टू AC अँगल 90 डिग्री आहे, म्हणजे परपेंडिक्युलर दिलेला आहे. त्यानंतर एक पॉईंट D दिलेला आहे, डिस्टन्सेस दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल AC टोटल डिस्टन्स आहे 16, त्यानंतर DC हे डिस्टन्स दिलेलं आहे 9. आणि या इन्फॉर्मेशनचे यूज करून आपल्याला एरियाचे रेशो फाइंड करायचे आहे. तर आता बघूया काय काय ट्रँगल्स दिलेले आहे आणि आपल्याला आपण हे रेशो कसे फाइंड करू शकतो. फर्स्ट, एरिया ऑफ ट्रँगल ABD अँड ट्रँगल ABC. ABD म्हणजे हा छोटा ट्रँगल आणि ट्रँगल ABC यांचा रेशो आपल्याला विचारलेला आहे. रेशो विचारतो म्हणजे आपल्याला लगेच बेस आणि हाईटचा विचार करावा लागणार आहे. सो
फॉर फर्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. या दोन्ही ट्रायंगलसाठी रेशो ऑफ एरिया असणार आहे या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट, सेकंड ट्रायंगलचा बेस इंटू हाईट. सो ABD हा ट्रायंगल जर मी कन्सिडर केला, ABD यासाठी बेस आहे AD, हाईट आहे BP. ओके, बेस आहे AD आणि हाईट आहे BP और PB. ट्रायंगल ABC याच्यासाठी ट्रायंगल ABC साठी बेस काय असणार आहे AC आणि हाईट काय असणार आहे, ह्या ट्रायंगलसाठी हाईट असणार आहे BP अगेन. बरोबर, हा ट्रायंगल याच्यासाठी हाईट BP आहे, सेम हाईट ह्या दुसऱ्या ट्रायंगलसाठी सुद्धा असणार आहे. त्यामुळे यामध्ये जर तुम्ही बघितलं BP सारखे म्हणजे हाईट इक्वल आहे, हाईट इक्वल असेल तर आपण काय लिहितो, रेशो ऑफ एरिया इज इक्वल टू रेशो ऑफ देअर बेसेस. ओके, त्यामुळे इथे रेशो ऑफ बेसेस म्हणजेच काय, ABD या ट्रायंगलचा असं समजत नसेल तर आपण इथे दोन ट्रायंगल ड्रॉ करू. बघा, हा आहे ट्रायंगल ABD आणि ही आहे हाईट BP और PB. त्याच पद्धतीने सेकंड ट्रायंगल आहे असा ABC, ट्रायंगल ABC. यामध्ये बेस आहे AC आणि हाईट आहे अगेन BP. असे दोन ट्रायंगल आपण कन्सिडर करतो, हाईट सारखी आहे. सो रेशो असणार आहे फर्स्ट ट्रायंगलचा बेसची प्रोपोर्शनल दॅट इज इक्वल टू AD आणि सेकंड ट्रायंगलचा बेस दॅट इज इक्वल टू AC. रिझन, हाईट्स आर इक्वल, दॅट इज PB और BP. हाईट इक्वल आहे त्यामुळे AD अपॉन AC. आता ADची व्हॅल्यू किती आहे, ADची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, बट टोटल AC 16 आहे, DC 9 आहे. AC इज इक्वल टू 16, DC इज इक्वल टू 9. आणि इथे जर तुम्ही बघितलं ADC हे 3 पॉईंट एका लाईनमध्ये आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो, देअरफॉर AD प्लस DC इज इक्वल टू AC. AD प्लस DC इज इक्वल टू टोटल AC. तेच इथे लिहिलेलं आहे. रिझन A-D-C. त्यामुळे ADची व्हॅल्यू काय असणार आहे, AC 16 मायनस DC 9. देअरफॉर AD इज इक्वल टू 7. ओके, अँड हेच दॅट इज इक्वल टू 7 अपॉन AC. AC 16. रेशो आलं 7:16. हे झालं फर्स्टसाठी आन्सर. समजलं. नाव सेकंड, फक्त ट्रायंगल बघायचे, त्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे, हाईट कोणती ते बघायचं, त्याच्यामध्ये काही रेशो आहे का किंवा इक्वल आहे, इक्वल बेस आहे, इक्वल हाईट आहे का ते बघायचं आणि त्यानंतर व्हॅल्यूज इथे पुट करायच्या. सेकंड दिलेलं आहे BDC आणि ABC. ABC म्हणजे अगेन हा मोठा ट्रायंगल आणि त्यानंतर BDC. सो आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, परत आपण ट्रायंगल ड्रॉ करूया. दिस इज सोल्युशन फॉर सेकंड. ABC हा एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगलसाठी बेस ABC यासाठी आपण बेस AC कन्सिडर करू आणि हाईट आहे BP. राईट, फर्स्ट ट्रायंगल, सेकंड ट्रायंगल ABC, फर्स्ट ट्रायंगल BDC. BDC हा ट्रायंगल आपण कन्सिडर करतोय. BDC या ट्रायंगलसाठी DC हा बेस असणार आहे, हाईट काय असणार आहे, हाईट असणार आहे BP अगेन. बरोबर, हाईट BP असणार आहे. ट्रायंगलच्या बाहेर असलं म्हणून काय झालं, दॅट इज द हाईट. हे असणार आहे हाईट. यामध्ये जर तुम्ही बघितलं दोन्ही ठिकाणी हाईट अगेन सारखे आहेत, हाईट सारखे आहे म्हणजेच काय, रेशो कशाशी इक्वल असणार आहे, त्यांच्या बेसेसशी. त्यामुळे सेकंडसाठी एरिया ऑफ ट्रायंगल BDC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू DC अपॉन AC. DC अपॉन AC. DC इज 9 and AC is 16. So ratio is 9:16. Now third आपण कन्सिडर केला, एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BDC. कोणते दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे, ABD म्हणजे हा ट्रायंगल ABD यासाठी हाईट ABD यासाठी हाईट आहे BP. लगेच चेक करायचं हाईट आणि बेस काय असणार आहे, हाईट BP आहे तर बेस असणार आहे AD. ओके, सेकंड ट्रायंगल इज BDC. म्हणजे हा ट्रायंगल BDC आपण आधीच बघितलं आहे. BDC साठी BDC याच्यासाठी जर बेस DC कन्सिडर केला, हाईट असणार आहे BP. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी हाईट सारखी येते BP, त्यामुळे रेशो विल बी इक्वल टू रेशो ऑफ देअर बेसेस. ट्रायंगल ABD हा ट्रायंगल याच्यासाठी बेस आहे AD आणि ट्रायंगल BDC याच्यासाठी बेस आहे DC और CD. सो AD अपॉन DC, AD
ए डी दिलेला आहे, ए डी आपण फाईंड केलं, ए डी इज इक्वल टू 7 आणि सी डी दॅट इज डी सी इज इक्वल टू 9. सो रेशो आहे 7:9. इव्हन तुम्ही इथे असं करू शकता, हे जे 2 रेशोज आहे ना, हे जर तुम्ही बघितलं ए बी डी अपॉन ए बी सी, बी डी सी अपॉन ए बी सी, ह्या 2 रेशोजचा जर मी रेशो घेतला तर काय होणार आहे, ए बी सी कॅन्सल होणार, म्हणजे आपल्याला मिळणार एरिया ऑफ ट्रँगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल बी डी सी. तीच व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे. म्हणजे राईट हँड साईडला आपला रेशो असा असेल 7/16 डिवायडेड बाय 9/16. 16 कॅन्सल होणार, त्यामुळे आन्सर